नमस्कार मित्रांनो, चंद्रू ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण मागे जी जिल्हा न्यायालय भरती झाली होती त्यामध्ये शिपाई व हमाल या पदासाठी जे काही जीकेचे तांत्रिक प्रश्न विचारण्यात आले होते ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, 1881 साली केसरी या वृत्तपत्राची स्थापना कोणी केली? उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे बाळ गंगाधर टिळक। प्रश्न क्रमांक 4 आहे, अग्निपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर APJ अब्दुल कलाम। प्रश्न क्रमांक 3 आहे, न्यूटनचे टिमिटिम हे SI एकक आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वजन आणि बल। प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहेत? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे नर्मदा खोरे। प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहेत? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 29। प्रश्न क्रमांक 6 आहे, सातारा जिल्हा महाराष्ट्राच्या या एका विभागात येतो? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पुणे या विभागात। प्रश्न क्रमांक 7 आहे, कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1935। प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2। या ठिकाणी जर असं विचारलं असेल विधानसभेत किती आहे तर उत्तर आलं असतं ऑप्शन क्रमांक 4 288। 288 हे विधानसभेत आणि विधान परिषदेत 78। प्रश्न क्रमांक 9 आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा। मित्रांनो, हे लोणार सरोवर आहे जे हे उल्कापातामुळे तयार झालेले आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय वर्षे किती आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 65 वर्षे। सर्वोच्च न्यायालयाचे 65 वर्ष आहे आणि उच्च न्यायालयाचे आहे ते 62 वर्ष आहे। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11 आहे, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात, या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 आहे द्विकर्मक। प्रश्न क्रमांक 12 आहे, काठ्या या शब्दाचे एक वचन कोणते होईल? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 काठे। काठ्याचे एक वचन काठ्याचे होते। प्रश्न क्रमांक 13 आहे, आंधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 व्हिटॅमिन एच्या। व्हिटॅमिन बीच्या अभावाने बेरीबेरी हा आजार होतो आणि व्हिटॅमिन सीच्या अभावाने स्कर्वी हा आणि व्हिटॅमिन डीच्या मूळदूस हा आजार होतो। प्रश्न क्रमांक 14 आहे, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात, क्रियापदातील मित्रांनो डबल प्रश्न आला आहे, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा? ऑप्शन क्रमांक 3 आहे द्विकर्मक। प्रश्न क्रमांक 15 आहे, शेतकऱ्याचा असूड या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहे? उत्तर आहे महात्मा फुले। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओ, तोपर्यंत जय हिंद।